आजच्या या व्हिडिओमध्ये मी सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आपण तुमचा चॅप्टर पहिला इंट्रोडक्शन्स ऑफ पार्टनरशिप फर्म अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट हा चॅप्टर शिकतोय. म्हणजेच भागीदारी संस्थेची ओळख आणि भागीदारी संस्थेच्या अखेरची खाती. आज या चॅप्टरमधील आपण ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय, ट्रेडिंग अकाउंटची ओळख, त्याची व्याख्या, ट्रेडिंग अकाउंटचा नमुना म्हणजे ट्रेडिंग अकाउंट कसं तयार केलं जातं आणि त्याचबरोबर सम इम्पॉर्टंट पॉइंट्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट हे पाहणार आहोत. ट्रेडिंग अकाउंट, व्यापारी खाते, ज्याला मराठीमध्ये व्यापारी खाते असं म्हणलं जातं. ट्रेडिंग अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. Trading account is opened in the trading organizations for the purpose to find out the gross profit or gross loss incurred during the year. सगळ्यात महत्त्वाचा उद्देश ट्रेडिंग अकाउंट तयार करण्याचा म्हणजे ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस इन्कर्ड ड्युरिंग द इयर. चालू वर्षामध्ये ढोबळ नफा किंवा ढोबळ तोटा निश्चित करण्याच्या उद्देशाने ट्रेडिंग अकाउंट तयार केले जाते. तर in the debit side of this account all direct expenses are recorded and in the credit side all direct incomes of firms are recorded. बघा, ह्याच्यामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या. एक, डेबिट साइड ऑफ दिस अकाउंट ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेस रेकॉर्डेड, म्हणजे या अकाउंटच्या डेबिट बाजूला सर्व डायरेक्ट एक्सपेन्सेस नोंदवतात. डायरेक्ट एक्सपेन्सेस इज दोज एक्सपेन्सेस which are related to the productions of goods. मालाच्या उत्पादनाशी संबंधित असणारे जे खर्च आहेत, म्हणजे एखादा माल उत्पादन करण्यासाठी जो काही खर्च येतो त्या सगळ्याला डायरेक्ट एक्सपेन्सेस असे म्हणतात. अँड इन द क्रेडिट साइड ऑफ डायरेक्ट इन्कम आर रेकॉर्डेड इन क्रेडिट साइड, म्हणजे क्रेडिट साइडला सर्व डायरेक्ट इन्कम नोंदवले जातात. जसं की मालाच्या उत्पादनाचे सर्व खर्च हे डायरेक्ट एक्सपेन्स म्हणून ओळखले जातात. तर मालाच्या विक्रीपासून मिळणारे उत्पन्न हे डायरेक्ट इन्कम समजलं जातं, म्हणजे प्रत्यक्ष उत्पन्न. डायरेक्ट एक्सपेन्स प्रत्यक्ष खर्च, डायरेक्ट इन्कम म्हणजे प्रत्यक्ष उत्पन्न. प्रत्यक्ष खर्च म्हणजे मालाच्या उत्पादनाशी संबंधित असलेला खर्च आणि प्रत्यक्ष उत्पन्न म्हणजे मालाच्या विक्रीतून मिळणारे उत्पन्न. सिंपल व्याख्या ही लक्षात काय ठेवायचे, सर्व डायरेक्ट एक्सपेन्सेस हे डेबिट साईडला नोंदवतात आणि सर्व डायरेक्ट इन्कम्स हे क्रेडिट साईडला नोंदवतात. आता हे जर तयार करायचं कसं हे जर कळलं असेल, म्हणजे सर्व डायरेक्ट एक्सपेन्स डेबिटला, सर्व डायरेक्ट इन्कम्स क्रेडिटला, तर मग ते क्लोज कसं करतो, तर कोणत्याही अकाउंटला एक तर डेबिट बॅलन्स येतो किंवा क्रेडिट बॅलन्स येतो. आपण शिकलेलो आहे, डेबिट साईडची बेरीज जास्त असेल तर डेबिट बॅलन्स आणि क्रेडिट साईडची बेरीज जास्त असेल तर क्रेडिट बॅलन्स. इफ द ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड इज मोर दॅन डेबिट साईड, बघा इथं काय सांगते, क्रेडिट साईड इज मोर दॅन डेबिट साईड, म्हणजे क्रेडिट साईड जास्त असणार आहे, डेबिट साईड कमी असणार आहे. देन अकाउंट शोज ग्रॉस प्रॉफिट, म्हणजे क्रेडिट साईड जास्त आल्याने डेबिटला फरक पडला तर त्याला आपण ग्रॉस प्रॉफिट म्हणायचं. म्हणजे ट्रेडिंग अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स नेहमी ग्रॉस प्रॉफिट दाखवतो. क्रेडिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट इज ऑलवेज शोज ग्रॉस प्रॉफिट. सिंपल आहे, क्रेडिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट ऑलवेज शोज ग्रॉस प्रॉफिट. अँड if the trading accounts credit side is less than debit side, आणि जर डेबिट साइड पेक्षा क्रेडिट साइड कमी असेल then account shows gross loss, तर त्याला काय म्हणायचं, ग्रॉस लॉस म्हणायचं. आणि हा बॅलन्स कोणता येणार, डेबिट बॅलन्स. आता हे तुम्ही कोणत्याही अकाउंटला हे कायम असं लक्षात ठेवायचं आहे. डेबिट बॅलन्स म्हणजे डेबिट साइडची बेरीज जास्त, क्रेडिट बॅलन्स म्हणजे क्रेडिट साइडची बेरीज जास्त. ट्रेडिंग अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स नेहमी ग्रॉस प्रॉफिट दाखवतो
ट्रेडिंग अकाउंटचा डेबिट बॅलन्स हा नेहमी ग्रॉस लॉस दाखवतो. म्हणजे आपण आत्ता ट्रेडिंग अकाउंट का तयार करतो, ट्रेडिंग अकाउंट कसं तयार करतो आणि ट्रेडिंग अकाउंट क्लोज कसं करतो हे शिकलेलो आहे. आता आपण ट्रेडिंग अकाउंटची व्याख्या पाहूया. द ट्रेडिंग अकाउंट indicates the result of buying and selling of goods. While preparing this account, the general established charges are ignored and only the transactions related to the goods are included. म्हणजे व्यापारी खाते ही खरेदी आणि विक्री व्यवहारांचे परिणाम दर्शवतात. म्हणजे व्यापारी खात्यामध्ये मालाच्या खरेदी आणि विक्रीशी संबंधित असलेले व्यवहार नोंदवतात. माल खरेदी करताना आणि विक्री करताना जे जे काही ट्रान्झॅक्शन्स होतात त्या ट्रान्झॅक्शनची नोंद या ट्रेडिंग अकाउंटला नोंदवली जाते. हे खाते तयार करताना सामान्य आस्थापन म्हणजे ती संस्था किंवा दैनंदिन व्यवहार जे जे काही आस्थापनाचे खर्च आहेत त्याचा विचार केला जात नाही. म्हणजे याला तुमचे जनरल एक्सपेन्सेस नोंदवले जात नाहीत. तर यामध्ये केवळ वस्तूशी संबंधित, आता वस्तूशी संबंधित म्हणजे काय, तर मालाशी, वस्तू म्हणजे कोण, मालाशी, म्हणून कंसात मी मालाशी संबंधित व्यवहारांचा समावेश होतो. म्हणजे व्यापारी खाते हे फक्त खरेदी आणि विक्रीचे व्यवहार नोंदवण्यासाठी तयार करतो. यामध्ये तुमचे जनरल एक्सपेन्स नोंदवले जात नाहीत. यामध्ये केवळ वस्तूशी म्हणजेच मालाशी संबंधित व्यवहारांचा समावेश होतो. ठीक आहे, व्याख्या समजली असेल तर आपण पुढे जाऊया. आता प्रो फॉर्मा बघूया, नमुना. आता हा जो समोर दिसतोय तो तुमच्या पुस्तकात दिलेला नमुना आहे. या नमुन्याला दोन बाजू आहेत, एक डेबिट बाजू, क्रेडिट बाजू. डेबिट बाजूला सर्व खर्च दिलेत की जे आहेत डायरेक्ट एक्सपेन्सेस, आणि क्रेडिट साईडला सर्व इन्कम्स दिलेत की जे आहेत डायरेक्ट इन्कम. मग आता खर्च कोणकोणते आहेत, टू ओपनिंग स्टॉक, टू परचेस, टू कॅरेज इनवर्ड, टू फ्रेट, टू डॉक चार्जेस, टू कस्टम ड्युटी, टू वेजेस, प्रोडक्टिव्ह मॅन्युफॅक्चरिंग वेजेस, टू वेजेस अँड सॅलरीज, टू इम्पोर्ट ड्युटीज, टू कोल, कोक, गॅस, मोटिव्ह पॉवर, ऑइल, वॉटर, ग्रीस हे सगळे. त्यानंतर टू रॉयल्टी ऑन परचेस ऑब्लिक प्रोडक्शन, टू प्रायमरी पॅकिंग चार्जेस, टू फॅक्टरी लाइटिंग अँड हिटिंग, टू फॅक्टरी रेंट अँड रेट्स, टू फॅक्टरी इन्शुरन्स, टू वर्क मॅनेजर सॅलरी. त्याप्रमाणेच क्रेडिट साईडला बाय सेल्स, बाय गुड्स लॉस बाय फायर, बाय गुड्स लॉस बाय थेफ्ट, बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल, बाय गुड्स लॉस्ट इन ॲक्सिडेंट, बाय गुड्स विड्रॉन बाय पार्टनर आणि बाय क्लोजिंग स्टॉक. आता यामध्ये क्रेडिट साईडला बाय ग्रॉस लॉस दिलाय आणि डेबिट साईडला बाय ग्रॉस प्रॉफिट दिलाय. हा तुमचा डेबिट बॅलन्स किंवा क्रेडिट बॅलन्सवरती डिपेंड आहे, शेवटी येणार आहे. आता बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, मी जे सगळं आता तुम्हाला वाचून दाखवलंय हे तुमच्या पुस्तकात आहे, पण ट्रेडिंग अकाउंट आपल्याला तयार करत असताना यातल्या मोजक्याच गोष्टी प्रॉब्लेममध्ये विचारल्या जातात. मग त्या मोजक्याच गोष्टी कोणत्या असतात तर त्या आपण पाहूया. त्याला मी नाव दिलं सम इम्पॉर्टंट पॉईंट्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट. आता ते काय आहे तर बघा, मी सुरुवातीला फक्त डेबिट साईड घेतो, म्हणजे ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साईड घेतली आहे. बघा, या ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला सगळ्यात पहिला महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे टू ओपनिंग स्टॉक. हा जो ओपनिंग स्टॉक आहे हा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला नेहमी सुरुवातीला येणार. म्हणजे मी जे काही आता पॉईंट सांगतोय हे पॉईंट्स तुमच्या ट्रायल बॅलन्समध्ये हमखास येतात, हमखास. त्यातला ओपनिंग स्टॉक हा 100% येणार आणि हा ओपनिंग स्टॉक नेहमी ट्रेडिंगच्या डेबिटला लिहिला जातो. त्यानंतर जो आहे तो आहे परचेस. आता हा जो परचेस आहे तो देखील तुमच्या ट्रायल बॅलन्समध्ये 100% विचारला जाणार, 100%. म्हणजे असा प्रॉब्लेम नसणार आहे की त्याच्यामध्ये ओपनिंग स्टॉक आणि परचेस दिलंच नाही. प्रत्येक प्रॉब्लेममध्ये ओपनिंग स्टॉक आणि परचेस हे विचारले जाणार आहेत. म्हणून
ह्याची नोंद कुठं असते हे लक्षात असणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये दुसरा जो खाली घटक दिलाय तो लेस रिटर्न दिलाय. आता या बाबतीत काय लक्षात ठेवायचंय, रिटर्न जे असतात ते ट्रायल बॅलन्समध्ये नेहमी उलट्या बाजूला दिलेले असतात, म्हणजे क्रेडिट साईडला असतात. ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला दिलेले रिटर्न हे नेहमी परचेसमधनं वजा करायचे, बरोबर आहे. आता ओपनिंग स्टॉक झालं, परचेस झालं, पुढचा जो घटक आहे तो कॅरेज इनवर्ड आहे. हा सुद्धा प्रॉब्लेममध्ये बऱ्याच वेळा येतो. मी 100% नाही म्हणणार, पण बऱ्याच वेळा हा आयटम प्रॉब्लेममध्ये विचारला जातो, बरं. त्यानंतर वेजेसशी रिलेटेड जे काय आयटम आहेत बघा, मग ते वेजेस, प्रोडक्टिव्ह वेजेस, मॅन्युफॅक्चरिंग वेजेस, वेजेस अँड सॅलरी, फक्त वेजेस, असे जे काय आयटम आहेत ते बऱ्याच वेळा प्रॉब्लेममध्ये विचारले जातात. त्यानंतर वरचा फ्रेट हा देखील बऱ्याच वेळा प्रॉब्लेममध्ये विचारला जातो. म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम सोडवत असताना किंवा ट्रेडिंग अकाउंट लक्षात ठेवत असताना, प्रॉब्लेम सोडवताना काय करायचं ते आपण नंतर बघूया, पण सध्या तरी ट्रेडिंग अकाउंट लक्षात ठेवत असताना तुम्हाला काय करायचं आहे की मी जे आता काही आयटम दाखवले, म्हणजे ओपनिंग स्टॉक, परचेस, कॅरेज इनवर्ड, वेजेस, फ्रेट, हे जे आयटम आहेत हे बऱ्याच वेळा प्रॉब्लेममध्ये विचारले जातात आणि ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. बाकीचे जे आहेत म्हणजे हे उरलेले इम्पोर्ट ड्युटीपासून ते वर्क मॅनेजर सॅलरीपर्यंत हे आयटम तुम्हाला एखाद्या दुसऱ्या प्रॉब्लेममध्ये विचारले जाणार आहेत, प्रत्येक वेळेस विचारले जाणार नाहीत. लक्षात ठेवा गांभीर्यानं मी काय बोलतो ते. म्हणजे तुम्हाला अभ्यास करताना मोजक्याच गोष्टींचा अभ्यास करायचा आणि तो परफेक्ट करायचा आहे. म्हणजे मला काय करायचं आहे, मी आधी जे आयटम सांगितले ते परफेक्ट पाठ पाहिजे आणि हे जे आयटम आहेत ते माहीत असणं गरजेचं आहे की रॉयल्टी ट्रेडिंगच्या डेबिटला येते, फॅक्टरी, आता हे लक्षात कसं ठेवता येईल बघा, मी थोडक्यात सांगतो. इम्पोर्ट ड्युटी, बरोबर, कोल, कोक म्हणजे हा मॅन्युफॅक्चरिंग, मालाच्या उत्पादनाशी संबंधित असलेला खर्च, मालाच्या उत्पादनाशी, म्हणजे इम्पोर्ट ड्युटी, आयात काय करतो आपण, कच्चा माल आयात करतो, कोळसा, मोटिव्ह पॉवर, वॉटर, गॅस, कोक, बरोबर, आणि ग्रीस, हे आपल्याला फॅक्टरीसाठी लागतं, हे सगळं म्हणजे उत्पादनासाठी लागतं, म्हणून हे ट्रेडिंगच्या डेबिटला येणार. प्रायमरी पॅकिंग चार्जेस, फॅक्टरी लाइटिंग, फॅक्टरी रेंट, फॅक्टरी इन्शुरन्स, हे सगळे फॅक्टरीशी रिलेटेड खर्च आहेत, म्हणून हे ट्रेडिंगच्या डेबिटला येणार. मी याला पाठ करायची गरज नाही, हे समजून घ्यायची गरज आहे की हे आयटम का तिथे येत आहेत, का तर हे मालाच्या उत्पादनाशी संबंधित खर्च आहेत, म्हणून हे इथे येत आहेत. त्यानंतर वर्क मॅनेजर सॅलरी, वर्क मॅनेजर सॅलरी, फक्त सॅलरी आपण इथं घेणार नाही, पण वर्क मॅनेजर सॅलरी जर आलं तर त्याची नोंद ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला करायची. म्हणजे तुमचे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला असलेल्या आयटमपैकी प्रॉब्लेममध्ये फक्त 4 ते 5 जास्तीत जास्त डेबिट साईडला येतात ट्रायल बॅलन्समधले. बाकी आयटम ट्रायल बॅलन्सला विचारले, ट्रेडिंग अकाउंटला विचारले जात नाहीत. ठीक आहे, ही आपण डेबिट साईड पाहिली. आता क्रेडिट साईड पाहूया. आता क्रेडिट साईडला डेबिटच्या तुलनेनं कमी आयटम आहेत, पण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला मी काय सांगतो थोडं लक्षात घ्या. आता ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रायल बॅलन्स मधला फक्त एकच आयटम येतो आणि तो म्हणजे सेल्स. पुन्हा रिपीट करतो, ट्रायल बॅलन्स मधील ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला एकच आयटम येतो, तो म्हणजे सेल्स. हा सेल्स आयटम फक्त ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला येतो. बाकी ट्रायल बॅलन्स मधला कुठलाही इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला होत नाही. जसं की रिटर्न हा फक्त मायनस करतो, म्हणजे सेल्स आणि सेल्स रिटर्न हे दोनच आयटम आपले ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला येणार आहे. समजून घ्या, फक्त एकच आयटम येणार आहे. मग हे बाकीचे आयटम नक्की कशाचे आहेत, तर हे जे बाकीचे आयटम आहेत, बाय गुड्स लॉस बाय फायर, बाय गुड्स लॉस बाय थेफ्ट, बाय गुड डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल, बाय गुड्स लॉस्ट इन ॲक्सिडेंट, बाय गुड्स विथड्रॉन बाय पार्टनर आणि बाय क्लोजिंग स्टॉक, हे सगळे आयटम तुमचे ॲडजस्टमेंट मधले आहेत.
म्हणजे तुम्हाला 11वीमध्ये जे ॲडजस्टमेंट झालेले आहेत त्या ॲडजस्टमेंटला कोणत्याही ॲडजस्टमेंटचे आपण 2 इफेक्ट करतो, त्यातला एक इफेक्ट हा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला येणार आहे. अजून एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी लक्षात घ्या, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला ज्या ॲडजस्टमेंट येत आहेत त्याची सुरुवात गुड्स नाही किंवा त्या गुड्सशी संबंधित आहेत. म्हणजे गुड्स लॉस बाय फायर, आगीमुळं मालात झालेलं नुकसान, गुड्स लॉस बाय थेफ्ट, चोरीमुळं झालेलं नुकसान, गुड डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल, नमुना म्हणून मालाचं वाटप केलं, गुड्स लॉस्ट इन ॲक्सिडेंट, मालाचं अपघातामध्ये झालेलं नुकसान, गुड्स विड्रॉन बाय पार्टनर, भागीदारांनी माल स्वतःच्या वापरासाठी घेतला, आणि क्लोजिंग स्टॉक कशाचा असतो? मालाचा. म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रायल बॅलन्स मधला एकच आयटम येतो, तो म्हणजे सेल्स. बाकीचे जे आयटम येतात ते सगळे ॲडजस्टमेंट मधले येतात. म्हणजे ॲडजस्टमेंटचा दुसरा इफेक्ट हा ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला होतो. आणि कोणत्या ॲडजस्टमेंटचा मग असतो? तर तो गुड्सशी संबंधित, मालाशी संबंधित असलेल्या ॲडजस्टमेंटचा इफेक्ट हा नेहमी ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला करायचा. म्हणजे या सगळ्याचा सारांश मोजक्याच एवढा की ट्रेडिंग अकाउंट हे नेहमी ग्रॉस प्रॉफिट आणि ग्रॉस लॉस तयार करण्यासाठी करतात. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला सर्व डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे मालाच्या उत्पादनाशी संबंधित असलेले खर्च नोंदवतात. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला डायरेक्ट इन्कम नोंदवतात, म्हणजे मालाच्या विक्रीतून मिळालेलं उत्पन्न नोंदवतात. ट्रेडिंग अकाउंटचा डेबिट बॅलन्स हा नेहमी ग्रॉस लॉस दाखवतो. ट्रेडिंग अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स हा नेहमी ग्रॉस प्रॉफिट दाखवतो. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला ओपनिंग स्टॉक, परचेस, कॅरेज इनवर्ड, फ्रेट आणि वेजेस हे 5 आयटम नेहमी येतात. उरलेले आयटम्स कधीतरी विचारले जाणार आहेत आणि ते मालाच्या उत्पादनाशी संबंधित असलेल्या खर्चाशी संबंधित असतात. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रायल बॅलन्स मधला एकच आयटम येतो, तो म्हणजे सेल्स. आणि ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला बाकीचे जे आयटम येतात सेल्स सोडून, ते सर्व आयटम शी संबंधित असतात. अशा पद्धतीनं मी तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट समजून सांगितलंय. तुम्हाला ते नक्कीच समजलेलं असेल.